माननीय श्री संजयजी भुतडा यांना मी विनंती करेन की त्यांनी ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं प्रास्ताविक सादर करा. आजच्या या कार्यक्रमाला माझं दुर्दैव आहे, प्रत्येक वेळेला मागच्या दोन्ही अशाच वेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमांना म्हणजे युनिटी प्रत्येक वेळेला वेगळे कार्यक्रम करत असते. मी प्रथम म्हणून सगळ्यांचा आभार मानण्याच्या अगोदर माझं सुरू करतो, याचं कारण खूप लेट झालेलं आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण जे बघायला आलेलं आहात, जे आपल्याला दाखवायचं आहे, त्या खूप उशीर झाला. तर औपचारिक पद्धतीने मी सगळ्यांची नावं घेऊन सगळ्यांचा आभार किंवा मानण्यापेक्षा मी आपलेही आभार मानत नाही आणि यांचंही आभार मानत नाही, एका वाक्यात सगळ्यांचा आभार मानतो. पण माझं दुर्दैव असं आहे, मागच्याही अशाच वेगळ्या 26/11च्या कार्यक्रमाला 1 वर्ष पूर्ण होत असताना मी या ठिकाणी लक्षात ठेवून 1 वर्ष पूर्तीच्या वेळेला मी या ठिकाणी कार्यक्रम घेतला, आज की शाम शहीद होके नाम. त्याही कार्यक्रमाला माझ्या कार्यक्रमाच्या अगोदर मी असं म्हणणार नाही जाणून बुजून वगैरे असे शब्द वापरण्याची मला सवय नाही. पब्लिक हुशार आहे, त्यांना कळतं, जनता हुशार आहे. लावणीचाच कार्यक्रम ठेवला गेला होता. आजचा कार्यक्रम चांगल्या लोकांनी ठेवला होता, त्यामुळे त्यांनी वेळेत संपवला. परंतु कदाचित आज पब्लिकला अशी सवय झालेली आहे की लावणीचा कार्यक्रम असेल तर साधारण 10 वाजेपर्यंत संपत नाही आणि त्याच्यानंतरच कार्यक्रम दुसरा जो असेल तो सुरू होईल. त्याच्यामुळे या कार्यक्रमाला आपण जरी उशिरा आलेला असलात तरी ती तुमची चूक नाही, परंतु योगायोग दोन्ही अशा कार्यक्रमाला लावणीचेच कार्यक्रम ठेवले गेले. या देशाला लावणीची गरज नाही आहे, या देशाला लावणीची गरज नाही आहे. लावणी मनोरंजनाकरता आहे, मीही मनोरंजनाकरता याच्यानंतर एक कार्यक्रम ठेवलेला आहे, परंतु मनोरंजनातून समाज प्रबोधन झालं पाहिजे अशी माझी इच्छा आहे. आपल्या देशामध्ये रोज डे, चिल्ड्रन्स डे, मदर्स डे, व्हॅलेंटाईन डे, बरेच काही डे, अगदी महिलांचा साडी डे वगैरे पण आपण साजरा करतो. साडी डे, आता साडी डे काय असतो काय मला ठीक आहे, पण साडी डे पण आपण साजरा करतो आणि त्याच्यासाठी मात्र पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो. पुन्हा साहेबांना माहिती आहे, अशा कार्यक्रमांनाही पोलीस बंदोबस्त द्यावा लागतो की आज काय तर साडी डे प्रोटोकॉल प्रमाणे. फादर्स डे काही संबंधच नाही. राजकीय पक्ष विरोध करतात वेगवेगळ्या डेजला, काही डेज आहेत अशा ज्यांना काही राजकीय पक्ष विरोधही करतात, पण फादर्स डे त्याला विरोधही नाही, त्याला बंदोबस्तही नाही, समर्थन नाहीच नाही, म्हणून तर नाही ना बाकीच्या गोष्टी. मग किमान समर्थन केलं पाहिजे, किमान आपण समर्थन केलं पाहिजे, एक बाप म्हणून केलं पाहिजे. मी पण एक बाप आहे, माझ्याही मनात काहीतरी व्यथा असतात, मलाही काहीतरी वाटतं, मलाही असं वाटतं की अरे काय चाललंय काय आहे सगळं. आपण आपल्या कुटुंबासाठी इतकं काय करतो. साहेब तुम्ही माझ्यापेक्षा इथं बहुतांश लोक माझ्यापेक्षा वयाने खूप जास्त, 80% लोक माझ्यापेक्षा वयाने जास्त असलेली माणसं या ठिकाणी आहेत. माझी अशी इच्छा होती की किमान 80% लोक मुलं, युवक वर्गातली मुलं या ठिकाणी उपस्थित मला पाहिजे होती, ती माझी इच्छा होती. कारण जो बाप तुमच्यासाठी आयुष्यभर तुमच्यासाठी काय काय करतो हे तुम्हाला लहानपणी तुम्हाला कळत नसतं. नंतर तुम्ही जेव्हा मोठे होता त्यावेळेला तुम्हाला कळून उपयोग नसतो. आणि त्याने सांगितलं तर आता म्हातारा झाला, याला सवय रिपीट करत बसायची. अडगळीतलं सामान होतं. आता मी नेमका लहानही नाही, मी नेमका मोठाही नाही आणि या वयात मला कळलं. हे माझं मी सौभाग्य समजतो. मी जास्त काही बोलत नाही, फक्त मी इतकंच सांगतो, प्रत्येक वडिलांच्या मनामध्ये, प्रत्येक बापाच्या मनामध्ये जी इच्छा असते आपल्या मुलांकडून किंवा त्याच्या मनामध्ये जे दडलेलं प्रेम असतं, तो तुम्हाला ते प्रेम प्रकट करू शकतो, मुलांच्या समोर ते तो प्रकट करू शकतोच असं नाही, पण त्याच्या मनातही तितकंच प्रेम असतं जितकं एका आईच्या मनात असतं. एका आईच्या मनात जितकं प्रेम असतं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त. मी जास्त म्हटलं तर आईविषयी काही वाईट बोलत नाहीये बरं का. आई देव असते, आईला आपण देव मानतो, आई देव आहे. अगदी आई काय, आपण गाईलाही देव मानतो. 33 कोटी देव त्या गाईमध्ये आहेत म्हणून आपण तिला नमस्कार करतो. ते माझ्याही मनातली श्रद्धा आहे. पण आईच्या बरोबर बापालाही थोडीफार किंमत द्या, बापाचीही किंमत करा अशी माझी इच्छा आहे. बापाच्या मनात काय असतं, बापाचंही हृदय किती आई इतकंच खोल असतं असं दाखवणार आपण सर्वांनी कदाचित ते ऐकलेलं, पाहिलेलं असं एक ते गाणं आहे. मी
तुम्हाला ते दाखवतो. अधिक काही बोलत नाही कारण कार्यक्रम खूप 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 अधिक 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 रंगत जाणार आहे. आणि माझा असा दावा आहे, आपण 2 वाजेपर्यंत या सभागृहातून हलणार नाही. आपल्या टाळ्या सांगतील हलणार की नाही.